षटकांचा खेळला जाईल। आर्य बॉयज संघाने प्रथमतः टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे, तसेच आवाहन केले ते शिवशाही संघाला फलंदाजी करण्यासाठी। पाहूया शिवशाही संघाकडून सलामीचे फलंदाज विकी आणि त्याचसोबत नॉन स्ट्राईकला असतील ते प्रसाद। पाहूया कशा प्रकारे विकी आणि प्रसाद कितपत धावांचा डोंगर रचतील, तसेच कशा प्रकारे आर्य बॉयज त्याला सामोरे जातील। नक्की चांगल्याशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल शिवशाही संघाकडून। विकी स्ट्राईकला असेल तो विकी, नॉन स्ट्राईकला असेल तो प्रसाद। आर्य बॉयज कडून संघाकडून पहिलं तसंच वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आलाय तो मयंक। पंचांचा इशारा। लवकरात लवकर पंच मॅच सुरुवात करायची। पंचांचा इशारा, सामन्यासाठी सुरुवात। पहिला चेंडू मयंक्याचा, विकी याला पाहूया कशा प्रकारे मारा करतील। चांगला असा चेंडू मात्र होता, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये। विकी याच्या काय पल्ल्यामध्ये तो बॉल बसला नाही आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आपल्या मयंक याच्याकडून। पहिला चेंडू निर्धाव म्हणजे इथे कुठे ना कुठेतरी मयंकचा गोलंदाजाचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय। हलकासा ठरवला चेंडू, धावाचा प्रयत्न मात्र होता, परंतु प्रयत्न ठरले अयशस्वी। स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय मयंकाने आणि दुसरा चेंडू देखील सुरेख असा हाताळलाय। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू। धावसंख्येत अजूनही काही धावसंख्येचा अजून श्री गणेश आपल्याला पाहायला मिळाला नाहीये। दोन चेंडू मात्र झाले आहेत। तिसरा चेंडू मयंकाचा, विकी याला पाहूया। चेंडूने मात्र हलकीशी उसळी घेतली होती, परंतु हा चेंडू काही समजलेला नाहीये विकी याला। बॅट आणि बॉलचा काही संपर्क आपल्याला पाहायला भेटला नाहीये। कुठेतरी मयंक चांगलं कॉम्बिनेशन त्याच्या गतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। नॉन स्ट्रायकर प्रसाद काहीतरी कान मंत्र देताना विकी याला पाहूया त्या कान मंत्राचा कितपत फायदा होतोय। अद्याप तीन पुढचा चेंडू देखील सुरेख असा हाताळलेला आहे आणि LBW ची अपील पंचांचा बोट आकाशाकडे आणि हा पहिला झटका मयंक याच्या स्वरूपात, विकी याच्या स्वरूपात। 4 चेंडू खेळून एकही धावा न करता विकी माघारी परततोय आणि सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या मयंक याच्याकडून। 4 चेंडू झालेले आहेत आणि 4 चेंडू मध्ये अद्याप अजूनपर्यंत एकही धावा खर्च केला नाहीये। सुरेख अशी मयंक याची आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते। विकीला काही आपलं खातं खोलता आलं नाहीये। शिवशाहीचे कोच मॉन्टी पटेल नाराज असतील विकी यांच्यावर। पाहूया विकीची जागा भरण्यासाठी आलाय तो मानव। 5वा बॉल फेस करेल मयंक याचा। हलकासा 7-8 पावलांचा रनअप मयंक याचा। सुरेख गोलंदाजी जर मयंक याची गोलंदाजी आवडली असेल मित्रांनो तर जोरदार टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये। आपल्याला काही गोलंदाजी पाहायला मिळते मयंक याच्याकडून।
पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूला एल्बोची अपील असताना पंचांनी ती अपीलला पंचांकडून त्या अपीलला यश मिळाले आहे, विकेट. आणि पाचवा चेंडू सुद्धा विकेट. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. एकही धावत अजूनपर्यंत खर्ची केली नाहीये मयंक याने. मानवाची जागाबांसाठी आले ते संदेश. प्रसाद मात्र नॉन स्ट्राईक वरून आपल्याला जमेल तितका प्रयत्न मात्र करत आहेत, कान मंत्र देत आहेत, परंतु त्या कान मंत्रांचा पुरेपूर फायदा स्ट्रायकर घेत नाहीये. शेवटचा चेंडू का आपल्याला बघायला मिळेल, मिडन ओव्हर, पण हलकासा पुश केलेला चेंडू ऑफच्या साईडने. 1 धाव पूर्ण आणि या एका धावावर समाधान मानावं लागेल ते संदेशाला. सूर्यकाशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे दीपा स्पोर्ट्स चषक 2025च्या मार्फत मयंक याच्याकडून. एकच धाव खर्च केली ती मयंक याने. 2 गडी बाद, 1 धावा. चांगलं असं पहिलं शतक हाताळले मयंक याने. मला पहिली गोलंदाजी का दिली, मला पहिलं शतक का हाताळायला दिलं, त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि ते सांगतोय जणू मयंक आपल्या गोलंदाजी मार्फत. संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आलं ते अमोलला सुद्धा काहीशी मयंक यांच्या सारखीच गोलंदाजी करावी लागेल. प्रसाद आणि संदेशला जर आपल्या संघाला हा सामना जिंकून द्यायचा असेल तर जास्तीत जास्त धावांचा डोंगर रचावा लागेल. अमोलचा पहिला चेंडू फुल टॉस होता, मात्र फुल टॉसला फुल टोल करता आलं नाहीये संदेशाला. चेंडू हलकासा पुश झालाय, बाईच्या स्वरूपात मिळेल 1 धाव. 1 धावाने धाव संख्येत भर, वरती धाव संख्या 2. 2 गडी बाद, 2 धावा. दुसरा चेंडू अमोल याचा, मारा करेल तो प्रसाद. प्रसाद या इनिंगचा पहिला चेंडू फेस करेल अमोल याचा. चेंडू मात्र काही समजलेला नाहीये प्रसाद याला. त्याला असं वाटत असेल की उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, मात्र पंचांनी आपले फेटाळून लावले. तिसरा चेंडू अमोल्याचा, चांगला असा ऑब्झर्वेशन ठेवला चेंडू. पाहूया 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का, तिथे क्षेत्ररक्षण मात्र थोडासा होतोय फंबल, त्यामध्ये 1 चौथी धाव. 2 धावा पूर्ण. 2 धावा अखेरीस धाव संख्या झाली आहे ती 4. 2 गडी बाद, 4 धावा. चौथा चेंडू अमोल्याचा, प्रसाद याला. कुठे ना कुठेतरी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे इथे शिवशाही संघाला. इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न ठरतो यशस्वी. 1 धाव पूर्ण. 1 धाव अखेर धाव संख्येत भर, धाव संख्या झाली ती 5. 2 गडी बाद, 5 धावा. पुढचा चेंडू अमोल्याचा संदेशाला. हलका चेंडू, चेंडू हवेत. पाहूया होईल का झेल, पण ही झेल मात्र गेले धरणीला दान. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. ही झेल घेतली असती तर मात्र कुठे ना कुठेतरी चांगला असा दबाव मात्र पाहायला भेटला असता शिवशाही संघाला. कारण ओपनिंगला आलेला प्रसाद अजूनही क्रीजवरती आहे. जोपर्यंत प्रसाद क्रीजवरती आहे तोपर्यंत कुठे ना कुठेतरी काहीतरी आशा असेल शिवशाही संघाकडून. प्रसाद याला कुठे ना कुठेतरी संदेशला सुद्धा स्वतःला सिद्ध करावं लागेल, मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल, कारण धाव संख्या ही अतिशय कमी गतीने वाढत आहे. तर या धाव संख्येला आकार देण्याचा प्रयत्न मात्र करत असेलच. आणि एलबीडब्ल्यूची अपील, पंचांचं बोट मात्र आकाशाकडे, आणि या एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात संदेश मात्र होतोय बाद. चांगली अशी बॉलिंग, चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला आर्य संघाकडून.
पहिलं शतक मयंक याने हाताळलं होतं, 1 धाव खर्ची केली होती. दुसरं शतक अमोल याने हाताळलं होतं आणि मात्र 6 धावा खर्ची केल्यात. दोन शतका केली. धाव संख्या 7. तीन गडी बाद 7 धावा. तिसरा शतक पुन्हा एकदा मयंक. ज्या मयंकने पहिलं शतक मात्र 1 रन आणि 2 विकेट मिळवले होते, तोच मयंक पुन्हा एकदा तिसरा शतक घेऊन चेंडू हलकासा पुश केला ऑफच्या दिशेने. पाहिला झेल होईल का, आणि अतिशय सुरेख अशी झेल पकडलेली आहे ती आर्य बॉयज संघाकडून, आणि दाद द्यावी लागेल ती मयंकच्या गोलंदाजी. जो विश्वास कर्णधाराने मयंकवरती सोपवला होता त्या विश्वासाला खरंच पार पाडतोय तो मयंक. प्रसाद मात्र होतोय बाद. जो प्रसाद ओपनिंगला आलेला तो प्रसाद, त्या प्रसादावरती अजूनच दबाव होता आणि तो दबाव आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्या या फटक्यामधून. प्रसादची जागा बनवण्यासाठी आलेला आहे तो अजय. पाहूया अजय कितपत कामगिरी करेल. मोठ्या फलंदाजीची आवश्यकता असेल शिवशाही संघाकडून. मयंकाचा पुढचा चेंडू चालला ऑफच्या दिशेने. पाहूया होईल का झेल, आणि झेल कंप्लीट. मयंक काहीशी चांगली अशी आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो मयंक. अतिशय शांत संयमी अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, आणि ही पहिली हॅट्रिक होईल का दीपा स्पोर्ट्स चषक 2025 मार्फत मयंक यांच्याकडून. हॅट्रिकची संधी मात्र मयंकने आणली आहे. अजय मात्र बाद झालाय. अजयची जागा बनवण्यासाठी आलाय तो आयुष. पाहूया हॅट्रिकची संधी असताना मयंक आयुष्याला. चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा होता, तो टप्पा मात्र काही आयुषला समजला नाहीये. बॉल आणि बॅटचा काही संपर्क झाला नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलेला आहे. 3 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक, आणि 3 चेंडूंचा खेळ मात्र झालेला आहे. तर 3 चेंडूंमध्ये 2 चेंडू विकेट आणि 1 चेंडू मात्र निर्धाव. चौथा चेंडू मयंक्याचा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क होत नाहीये. आयुषला मात्र मोठ्या फटक्यांची गरज असेल. आयुषला मात्र मोठे फटके मारावे लागतील जर धावांचा डोंगर रचायचा असेल तर. पण मयंक मात्र तर काहीसे करून देत नाही. खोल टप्प्याचा चेंडू होता. मिडऑफचा प्लेयर येईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण. एका धाव केरीज धाव संख्येत धाव संख्या झाली होती 8 धावा. 5 गडी बाद 8 धावा. स्ट्राईकला येतो सूर्यकांत. पाहूया मयंकाचा शेवटचा चेंडू. सूर्यकांत याला हलकासा पुश करण्याचा प्रयत्न मात्र होता, पण तो प्रयत्न ठरतोय अपयशस्वी. मयंकाची गोलंदाजी पहा मित्रांनो. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा त्याने 2 विकेट घेऊन 1 रन खर्ची केला होता, आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा त्याने 2 विकेट आणि 1च रन खर्ची केला आहे. तो उत्कृष्ट असा गोलंदाज मयंक आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानामध्ये एकदम शांत आणि संयमी असा मयंक आपल्याला पाहायला मिळतोय. जणू मयंक गोलंदाजी मार्फत सांगतोय की माझ्या संघातील कर्णधारावरती माझा एवढा विश्वास का आहे, तो जणू मयंकने सांगितलाय. असाच विश्वास जर कर्णधार प्रत्येक खेळाडूवरती दाखवेल तर नक्कीच प्रत्येक खेळाडू आपले 100% देण्याचा प्रयत्न करेलच. पुढचं शतक घेऊन आलाय तो साहिल. पाहूया शॉर्ट बॉल होता. शॉर्ट बॉलला ठेवले लेगच्या साईडला. पाहूया 1 धाव होते पूर्ण. जोपर्यंत फेकी होते दुसऱ्या धावाचा अजिबात प्रयत्न नाहीये. 1 धावा केरीज धाव संख्येत धाव संख्या झाली होती 9. चौथं शतक चालू.
अद्याप 9 धावा पूर्ण. जर इथे जर तुम्हाला मोठं टार्गेट कंप्लीट करायचं असेल तर इथे मात्र सूर्यकांतला मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू पाहूया. मिडॉनला आलाय चेंडू, झेल होईल का? आणि मयंक, जिकडे तिकडे तुम्हाला नुसता मयंक आणि मयंकच दिसेल. मयंक जिकडे चेंडूला हात लावतो तिथे त्याच्या तो संघासाठी यशस्वी ठरतोय. संघासाठी झेल आपल्याला पाहायला मिळेल मयंक याच्याकडूनच. सूर्यकांत होतोय बाद. इथे जणू विकेटची लाईनच लागली आहे शिवशाही संघाकडून आणि सूर्यकांतची जागा पुन्हा भरण्यासाठी आले आहे तो वेदांत. साहिल आपला तिसरा चेंडू घेऊन येईल वेदांतसाठी. अद्याप स्कोअर झालाय 9. तिसरा चेंडू साहिल याचा. खोलोड्याचा चेंडू होता आणि इथे चांगला असा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. तो आर्य बॉयज संघाकडून चांगला असा चेंडू त्याने अडवलाय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू साहिल्याचा. खोलोड्याचा चेंडू होता. चेंडू चाललाय मिड ऑफला. दन दन सीमारेषा पार. षटकार. पहिला षटकार शिवशाही संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. आयुष्याकडून आता मात्र थोडा कुठेतरी कॉन्फिडन्स वाढला असेल आयुष्याचा. आता मात्र तो मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करेलच आणि तशी आवश्यकता सुद्धा आहे त्याच्या संघासाठी. पुढचा साहिलचा चेंडू आयुष्याला. पुन्हा एकदा खोलोड्याचा चेंडू मात्र होता. या दरम्यान 1 धाव पूर्ण. 1 धावाखेरीज धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 17. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आयुषचा साहिलचा. आणि पुन्हा एकदा साहिलचा निर्धाव चेंडू. 4 ओव्हरचा खेळ आता संपलेला आहे. 4 ओव्हरमध्ये फक्त 17च धावा बनवून दिल्यात ते शिवशाही संघाला. कुठे ना कुठेतरी चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती आर्य बॉयज संघाकडून. रेहान पॅकर्स विरुद्ध नेहरू 11 यानंतरचा होणारा सामना. तर मी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की ही इनिंग झाल्यानंतर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे टॉस उडवण्यासाठी. पाचवं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय साहेब. तिसरा चेंडू. तो चेंडू मात्र गवतामध्ये दिसला नाहीये आणि इथं थोडंसं फलंदाज होत आहे बंबल आणि सोडावी लागते विकेट ती वेदांत याला. इथे मात्र एक चोरटे धाव घेण्याचा प्रयत्न तो होता. तो प्रयत्न काही यशस्वी ठरला नाहीये. वेदांतची जागा होण्यासाठी आलाय तो प्रशांत. पाहूया या इनिंगचे शेवटचे 3 चेंडू शिल्लक. या 3 चेंडूमध्ये जितकं जमेल तितक्या धावा टिपाव्या लागतील ते शिवशाही संघाला. साहेब यांचा पुढचा चेंडू प्रशांत याला. आडव्या बॅटने मारायचा प्रयत्न मात्र होता पण चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झालेला नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो साहेब यांच्याकडून. 5वा चेंडू पुन्हा एकदा प्रशांत याला. पुन्हा एकदा सेम कंडिशन सेम सिच्युएशन.
ज्याच्या बॅट मधून मात्र मोठे फटके येत होते असा आयुष मात्र नॉन स्ट्राईकलाच राहिलेला आहे. या इनिंगचा शेवटचा चेंडू साहेब यांचा प्रशांत याला आणि पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र होता पण लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव आणि एका धावा अखेरीस धाव संख्येत होते बर. धाव संख्या होते 22 आणि जिंकण्यासाठी 23 धावांचं आव्हान ते आर्यन बॉईज संघाला. आर्या बॉईज संघाला बावीस धावांची आवश्यकता आर्य बॉईज संघाला जिंकण्यासाठी. तसेच पुन्हा एकदा विनंती करतो की रिहान पॅकर्स विरुद्ध नेहरू 11 या संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय आणि टॉस उडवून घ्यायचा आहे. तसेच शिवशाही संघाने लवकरात लवकर आपली क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तसेच आर्यन संघाकडून आपल्याला सलामीचे फलंदाज पाहायला मिळत आहेत. अमोल आणि जय विरुद्ध शिवशाही संघाकडून पहिले शतक हाताळताना बघायला मिळतील ते तेजस रियान पॅकर संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस उडवण्यासाठी. चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे.
चला पंचांचा इशारा, मॅच सुरू. स्ट्राईकला येते अमोल, मारा करेल तो तेजस याला. पहिला चेंडू तेजसचा, खोलवण्याचा चेंडू होता, चेंडू चाललाय सरळ पावे क्षेत्ररक्षणाला मिळतोय का यश, पण चेंडू चाललाय दन 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 सीमारेषा पार, चौकार. इथे मात्र बॉलर कुठेतरी नाखुश आपल्या क्षेत्ररक्षकांवरती कुठे ना कुठेतरी प्रयत्न करायला पाहिजे होता मित्रांनो इथे तुमच्याकडे, कारण रन डिपेंड करायला जास्त स्कोर नाहीये, म्हणून जितकं होईल तितकं आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये 100% द्यावं लागेल तुम्हाला. पुढचा चेंडू तेजस याचा, अमोल याला. अमोलचा विश्वास, आत्मविश्वास मात्र इथे कुठेतरी चांगलाच उंचावलेला असेल. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने ठेवला चेंडू, दुसरा सलगचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय अमोलच्या स्वरूपात. अमोल जणू म्हणतोय आता इथे की मला लवकरात लवकर ही मॅच संपवायची आहे. इथे मात्र काहीशा उद्देशाने अमोल खेळतोय. इथे मात्र मी अमोलसाठी बोलू शकतो की अमोलचा थैमान, युद्ध घमासान मिळतोय चौकार. इथे जणू या दोन चेंडूंमध्ये अमोलने मैदानावरती एक युद्ध, जी रणनीती तो आखून आलेला मैदानाच्या बाहेरून, त्या रणनीतीप्रमाणे तो बॅटिंग करतोय का. पहिली हॅट्रिक, चौकाराची पहिली हॅट्रिक बघायला मिळेल का, प्रेक्षकांची आशा अमोल यांच्याकडून. तिसरा चेंडू आणि हा चेंडू सरळ 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 चाललाय सीमारेषा पार, षटकार. अमोलचा सलगचा हा तिसरा चेंडू सीमारेषे पार पाठवलाय. मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे मात्र अमोल थैमान घालतोय. अमोल आता ऐकणार नाहीये. एका शतकामध्ये या सगळ्या धावा पूर्ण करणार का अमोल, बनवणार का रेकॉर्ड, पाहूया. 3 चेंडू अद्याप हाताळले आहेत ते जयने, आणि 3 चेंडूंमध्ये अखेर 14 धावा त्यांनी खर्ची केल्या आहेत. चौथा चेंडू तेजस याचा. तेजस करेल का कमबॅक, का मला पहिलं शतक दिलंय ते दाखवून देईल का, घेईल का अमोलचा विकेट, पाहूया. चौथा चेंडू तेजस याचा. इथे मात्र चेंडूने जास्त उसळी घेतली नाहीये आणि तो अमोल याच्या काही संपर्कात चेंडू आला नाहीये. इथे मात्र थोडासा कमबॅक पाहायला मिळतोय, थोडासा कुठेतरी आत्मविश्वास पाहायला मिळतोय तेजस याला स्वतःवरती. पाचवा चेंडू तेजसचा, अमोल याला. पुन्हा एकदा सरळ हाताने चेंडू चालवलाय, येतोय चेंडू सीमारेषा पार, षटकार. मैदानाकडे सर्वत्र एकच नाव आपल्याला पाहायला मिळतं, ऐकायला मिळतंय, अमोल अमोल आणि फक्त अमोल. अमोलने तशी खेळ करून दाखवली आहे. अमोलने आता सामना पूर्णपणे आपल्याकडे, आपल्या संघाकडे झोकवून दिलाय. इथे मात्र आपण बघू शकतो की अमोल कशा प्रकारे बॅटिंग करतोय, कशा प्रकारे फलंदाजी करतोय. इथे काहीसा कमबॅक करायला काही चान्स नाहीये तेजस याला, कारण अमोल तेजसवरती एवढा भारी झालाय की त्याने तब्बल जवळजवळ हा टार्गेट कंप्लीट करायला आणलेलाच आहे. शेवटचा चेंडू तेजस याचा, अमोल याला. पाहूया. पुन्हा एकदा एक डिफेंड केलेला आणि इथे एक थोडासा क्रिकेटचा खेळ हा दाखवलाय तेजस याने, अमोल याने. कुठेतरी एक मानवंदना दिली आहे अमोल याने तेजस याला. मान देतोय, सन्मान देतोय. संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आलाय ते वेदांत. पहिला चेंडू, अकोटेपचा चेंडू, पण जय याच्या काही तो संपर्कात आलेला नाहीये. एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा वेदांत, जय याला. दुसरा चेंडू, डाव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा वाईड. वाईडच्या स्वरूपात एक एक्स्ट्राची धाव. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 21. एका धावेची आवश्यकता. चेंडू चालला लेगच्या दिशेने.
जाईल का चौकार, तिकडे चिखलात मात्र चेंडू अडकलेला आहे. एक धाव होते कंप्लीट आणि हा विजयी होतोय तो आर्यन आर्य बॉयज संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स आर्यन आर्य बॉयज. आणि या मॅचचा सुपर हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मयंक, ज्याने 2 रन देऊन 4 विकेट घेतले. 2 रन मात्र 2 ओव्हर मध्ये, ज्याने आपल्या टीमचं अर्ध काम 50% काम मात्र पूर्ण केलं होतं, तो असा मयंक ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. नयन अवघडे मयंकला मॅन ऑफ द मॅच जर्सी देताना. त्याने अशी काहीशी खेळी चांगली केली आहे मयंक याने. गोलंदाजी आपण बघितली तर 2 षटकांमध्ये 2 रन देऊन 4 विकेट घेतले. ते मयंक याने जणू आपल्या संघाचं 50% काम त्याने कंप्लीट केलंय.